आयुष्यात खूप मेहनत करावी लागते, खूप मेहनत करावी लागते आणि असं वाटतं की एवढी मेहनत करून आपल्याला काय मिळतं आहे? काहीच मिळत नाही. पण ही मेहनत करणं सोडू नका, कारण एक उत्तम उदाहरण म्हणजे अस्तित्व संपलेल्या चुलीला जर नवीन जीवनदान मिळत असेल, नव्यानं लोक चुलीसाठी वणवण करत असतील कारण गॅस मिळत नाही आहे म्हणून, त्यावेळेस तुमची किंमत कुठं ना कुठं कधीतरी होणारच आहे. त्यामुळे स्वतःची किंमत शून्य नाही करायची, शून्यापुढे अंक कसे वाढतील याकडे बघायचं. आणि मी खरंच सांगते, स्वतःला कधीसुद्धा कमी लेखू नका, कारण तुम्ही स्वतःला कमी लेखलत ना, इतर लोकही तुम्हाला कमी लेखतील. स्वतःला कायम ग्रेट समजायचं, थँक्सफुल समजायचं स्वतःला, स्वतःविषयी की हे देवा, एवढं सुंदर मला शरीर दिलंस, एवढं सुंदर मला मन दिलंस आणि हे मन नेहमी इतरांच्या भल्याचा विचार करते. हे फक्त सांगत चला, फक्त सांगू नका की हे सगळं स्वतः वागा. कधीही दुसऱ्यांच्याविषयी वाईट चिंतू नका, सगळ्यांचं चांगलं चिंता. आणि बघा की दुश्मनांचंही चांगलं चिंता, कधी ना कधी ते चांगलं चिंतले ना तुमच्या नशिबात कधीतरी येणार आहे. त्यामुळं मन आपलं आहे ते आपल्या ताब्यात कसं ठेवायचं, त्या मनाला कुठल्या दिशेनं कसं फिरवायचं किंवा त्या मनाला कसं स्वतःचं स्वतः कंट्रोलमध्ये आणायचं, ते तुमच्या नसतं, हे माझ्याच हातात असतं. आणि ते स्वतः सगळ्यांनी आजमवायला पाहिजे. आणि एकदा आजमवा आणि नंतर बघा की आयुष्य किती सुखकर आणि किती आयुष्यात सुखसोयी आहेत, फक्त त्या दिसत नाही आहेत, कारण त्या मिळवायच्या आहेत. मिळवण्यासाठी शून्यापुढे एक वाढवायचं आहे. श्री स्वामी समर्थ.